मेसेज टाका त्यांच्या ग्रुपला. हॅलो गाईज, गुड इव्हनिंग. आवाज येतो का चेक करा सगळेजण. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का बघा एकदा. आवाज येतो का चेक करा सगळेजण. अरे पण आहे का नाही लाईव्ह? एक तुम्हीच आहे काय? चलो, गुड इव्हनिंग गाईज, वेलकम बॅक. सुरू करूयात. या सेशन मध्ये आपल्याला युपीएससीचं येणारं 1 वर्ष प्रिपरेशनचं तुमचं कसं असायला पाहिजे, सोबतच लेक्चर्स कशा पद्धतीने होणार आहेत, ओव्हरऑल आपण ही बॅच कशा पद्धतीने रन करणार आहे, या सर्वांच्या अकॅडमिक प्लॅनचं डिस्कशन आपल्याला इथं करायचं आहे. सो वेलकम गाईज. माझं नाव आहे श्रीकांत जाधव. मी तुमचा युपीएससी अकॅडमिक हेड सुद्धा आहे. इथं तुमच्या ज्या काही अकॅडमिक नीड्स आहेत त्या सर्व नीड्सला फुलफिल करण्यासाठी मी तुमचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट इथं राहणार आहे. ओके, सो लेक्चर सुरू करण्यापूर्वी पहिल्यांदा माझा मोबाईल नंबर तुम्हाला देऊन ठेवतो. मोबाईल नंबर नोट डाऊन करून घ्या, सेव्ह करून ठेवा आणि मेसेज टाकून ठेवा. 9890721279 हा माझा पर्सनल मोबाईल नंबर आहे. तुमच्या युपीएससी रिलेटेड काहीही क्युरीज असतील, क्लास रिलेटेड काहीही क्युरीज असतील, तुम्ही त्या सर्व क्युरीज इथं मला सांगू शकता, कॉल करू शकता. समजा मी लेक्चर्समध्ये आहे, कॉल जर उचलला गेला नाही तर तशा केसमध्ये मला मेसेज टाकून ठेवा. सगळ्यात पहिले तुमचं नाव आणि तुमची बॅच कोणती आहे ते मला पाठवून ठेवा, म्हणजे मला नंबर्स तुमचे सेव्ह करता येतील आणि चांगल्या पद्धतीने मला तुमच्या ज्या क्युरीज आहेत त्या क्युरीज तिथे ॲड्रेस करता येतील. ओके, माझी ओळख करून द्यायची झालं तर गेल्या 12 वर्षांपासून मी ज्ञानदीप बरोबर असोसिएटेड आहे. 2014 पासून मी ज्ञानदीपमध्ये आहे. त्याच्यानंतर मी युपीएससीचे 3 इंटरव्ह्यूज दिलेले आहेत, एमपीएससीचे माझे 3 इंटरव्ह्यूज झालेले आहेत. तो मला वाटतं की तुमच्या ज्या काही क्युरीज किंवा ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व अडचणींना अड्रेस करण्यासाठी माझ्याकडे काही ना काहीतरी सोल्युशन तिथं असेल. ओके, सो हे थोडंसं बॅक ऑफ द माइंड लक्षात असू देत. मग आता आपल्या अकॅडमिक प्लॅनकडे येऊयात. त्याच्या आधी युपीएससी पास होण्यासाठी काय काय लागतं. ओके, सो एक टिक बॉक्स आहे, तो टिक बॉक्स आपल्याला डिस्कस करायचा आहे की व्हॉट इज नीडेड फॉर द पासिंग द युपीएससी एक्झामिनेशन. युपीएससी ही फक्त भारतातीलच नाही, जगातली खूप टफ एक्झाम मानली जाते. रिझन सिम्पल आहे, ऑब्जेक्टिव्ह एक्झामिनेशन्स मध्ये ऑब्जेक्टिव्हिटी राहते, म्हणजे आयदर यू नो ऑर यू डोंट नो. ओके, सो ज्याच्यामुळे काय होतं, जर तुम्ही ज्या गोष्टी माहिती पाहिजेत त्या तुम्हाला माहिती असतील तर तुम्हाला त्या क्वेश्चनला आउट ऑफ मार्क्स तिथं पडणार आहेत. पण सब्जेक्टिव्ह एक्झामिनेशनचं तसं नसतं. सब्जेक्टिव्ह एक्झामिनेशन्स मध्ये तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन लिहिता येतो, पण एक्सपेक्टेड मार्क्स त्याच वेळेस पडतात ज्यावेळेस जे अपेक्षित आहे ते तुमच्याकडनं लिहिलं जातं. ठीक आहे, सो सब्जेक्टिव्हिटी जास्त असल्यामुळं ही एक्झामिनेशन जी आहे ही फक्त भारतातील नाही, संपूर्ण जगातली एक डिफिकल्ट एक्झाम बनते. मग याचा अर्थ या परीक्षेला घाबरणं आहे का? नक्कीच नाही. याचा अर्थ या परीक्षेसाठी खूप जास्त अभ्यास करावा लागतो का? नक्कीच नाही. इथं एक प्रॉपर स्ट्रक्चर आम्ही ट्रायल आणि एरर बेसिसवर गेल्या काही वर्षांमध्ये तयार केलेलं आहे. हे स्ट्रक्चर किंवा या पद्धतीनं तुम्ही जर अभ्यास करत असाल तर खूप कमी वेळेमध्ये तुमचं युपीएससीचं प्रिपरेशन तिथं कम्प्लीट होतं. खूप कमी वेळेमध्ये तुम्ही प्रिलिम्स असेल, मेन्स असेल, या स्टेजेसला तिथं क्रॉस करू शकता. तर ते स्ट्रक्चर काय असायला पाहिजे किंवा ते स्ट्रक्चर काय आहे याचं डिस्कशन आपल्याला या सेशनमध्ये करायचं आहे. आणि त्या स्ट्रक्चरचं एक्झिक्युशन आपल्या क्लासेसमध्ये कसं चालणार आहे त्या अकॅडमिक प्लॅनचं डिस्कशन सुद्धा
आपल्याला आजच्या या सेशनमध्ये करायचे. सो आजचं सेशन खूप जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे, आता सोप्या सोप्यापासून सुरुवात करूयात आणि मग डिफिकल्ट पार्ट कडे आपल्याला जायचंय. पेपर अवघड आहे का? येस अवघड आहे. पण पेपर पास होणं अवघड आहे का? नक्कीच अवघड नाहीये. ओके, आता हे असं मी म्हणण्याचं कारण काय, तर हा पेपर किचकट आहे. हा पेपर किचकट आहे. कॉम्प्लेक्सिटीज या संपूर्ण प्रोसेसमध्ये थोड्याशा जास्त आहे. पण जर तुम्हाला त्या कॉम्प्लेक्सिटीज कळाल्या आणि त्या कॉम्प्लेक्सिटीजवर तुम्हाला काम करता आलं तर युपीएससीचा पेपर भारतातला सगळ्यात सोपा पेपर बनून जातो. ठीक आहे, ही एक पहिली गोष्ट इथं लक्षात ठेवा. आता हे खूप मोठं स्टेटमेंट आहे माझ्या बाजूने, मी तुम्हाला ते जस्टिफाय सुद्धा करणार आहे थोड्या वेळामध्ये. ओके, कारण कसं आहे बघा, याचं एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर दरवर्षी जे सिलेक्शन्स होत राहतात, या सिलेक्शन्स मध्ये तुम्ही हे पण ऑब्झर्व केलं असेल की काही विद्यार्थी रिपिटेटिव्हली ही परीक्षा पास करतायत. म्हणजे पहिल्या वर्षी अभ्यास केला, दुसऱ्या वर्षी त्यांनी पेपर पास केला, ठीक आहे, रँक कुठेतरी खाली त्यांची आलेली असू शकते, मग नंतर ते अपिअर करतायत इन सर्व्हिस, म्हणजे ज्यावेळेस तुमचं ट्रेनिंग चालू आहे त्यावेळेस हे पुन्हा एकदा अपिअर करतायत एक्झामिनेशनला आणि पुन्हा एकदा ते पोस्ट काढतायत. सो मल्टिपल टाइम्स, म्हणजे अभ्यासाचा वेळ कमी होत गेलाय, पण मल्टिपल टाइम्स हे विद्यार्थी पास 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 होत गेलेले आहेत. म्हणजे जो विद्यार्थी पास झालाय त्याला युपीएससीचा नॅक आला म्हणून त्यानं कमी वेळेमध्ये प्रिपरेशन करून सुद्धा पास झाला. ठीक आहे, सो एक्झाम डिफिकल्ट नाही म्हणता येणार, एक्झाम थोडीशी कॉम्प्लेक्स आहे, पण ज्याला ती कॉम्प्लेक्सिटी समजली, ज्याला एक्झामिनेशनच्या डिमांड समजल्या, ते विद्यार्थी सहजासहजी या परीक्षेला क्रॅक तिथं करू शकतात, कमी वेळेमध्ये क्रॅक करू शकतात. ठीक आहे, अभ्यास भरपूर आपल्याला नक्कीच करणं आहे, सो त्याला काही शॉर्टकट नाहीये. पण अभ्यास करत असताना सुद्धा नापास होणारा विद्यार्थी पण अभ्यास करतोय, पास होणारा विद्यार्थी पण अभ्यास करतोय, तरी पण काहीच विद्यार्थी फक्त पास होत आहेत. सो अभ्यास तर सगळ्यांनी केलाय. ठीक आहे, प्रिलिम्सला 2-4 लाख विद्यार्थी इथं बसतायत, त्यातले 5-50 हजार मे बी सिरियस असू शकतात, त्यातले 10,000 विद्यार्थी मेन्सला जात आहेत आणि त्यातले 3,000 विद्यार्थी इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचतायत, त्यातले 1,000 विद्यार्थी फायनल सिलेक्शन मध्ये जात आहेत. ठीक आहे, सो जे प्री पास झालेत त्या सर्वांचा अभ्यास चांगला आहे, जे मेन्स पास झालेले आहेत त्यांचा सर्वांचा अभ्यास सगळ्यांचा चांगला आहे, पण त्याच्यातनं पण काही लोक तिथं सिलेक्ट केली जातात. आणि माझं मत असं आहे किंवा माझा एक्सपिरियन्स असा आहे की ज्यांना युपीएससीचा नॅक आला, म्हणजे नेमकं एक्झाम डिमांड काय करते हे ज्यांना कळालं, असेच विद्यार्थी पुढे जातात. ठीक आहे, सो कंपल्सरी अभ्यास इथं आहे, पण त्यात पण तुम्हाला आणखी एक लेअर या कॉम्प्लेक्सिटीजला समजून घेण्याची लावावी लागते. अभ्यास सर्वांनाच करायचा आहे, पण ज्याला ह्या कॉम्प्लेक्सिटीज त्या अभ्यासासोबत समजल्या तोच विद्यार्थी फायनल सिलेक्शन पर्यंत पोहोचणार आहे. सो एक्झाम डिफिकल्ट नाहीये, एक्झाम थोडीशी कॉम्प्लेक्स आहे, थोडीशी कॉम्प्लेक्सिटीमुळे ती अवघड वाटायला सुरू होते. ते क्लिअर झालं, विषय संपला. ओके, हे सगळ्यात पहिले डोक्यामध्ये फिट ठेवा. सो इट इज पॉसिबल टू क्रॅक दिस एक्झामिनेशन इन 1 year और मॅक्सिमम 2 years. इट इज व्हेरी मच पॉसिबल. हा, तुम्हाला खूप डेडिकेटेड तिथं राहावं लागतं आणि ही एक्झामिनेशनचा पॅटर्नच अशा पद्धतीनं सेट केलाय. प्रिलिम्स असेल किंवा मेन्स असेल, मेन्समध्ये तुम्ही 9 पेपर अटेम्प्ट करताय, 3-3 तासांचे ते पेपर आहेत, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू आहे. तो जवळपास 1 वर्ष या प्रोसेसमध्ये जातं असं आपण कन्सिडर करून चालू आहे. म्हणजे पहिल्या पेपर पासून ते फायनल सिलेक्शन पर्यंत, प्रिलिम्स पासून ते फायनल सिलेक्शन पर्यंत जवळपास 10-11 महिन्यांचा किंवा वर्षभराचा कालावधी तिथं जातो. तर ही परीक्षा पेशन्सची आहे आणि सगळ्यात महत्वाचं ही परीक्षा कन्सिस्टन्सीची सुद्धा आहे. ठीक आहे, सो मग पास कोण होतं पहिल्या वर्षी, ऐऱ्या-गैऱ्याचं काम नाही येते. ज्याला 1 वर्ष ही कन्सिस्टन्सी टिकवता आली, म्हणजे तुम्ही रोजचे 7-8 तास 10 तास अभ्यास तिथं करताय, मी म्हणत नाही की 12 तास 14 तास 16 तास अभ्यास करायची गरज आहे. ठीक आहे, पण जेवढा काही तुमचा अभ्यास चालू आहे तो प्रॉपर वे न चालू असेल आणि तो अभ्यास तुम्ही दररोज करताय, कन्सिस्टंटली 1 वर्षासाठी करताय, तर तशा केसमध्ये इट इज व्हेरी मच पॉसिबल की तुम्ही ही एक्झामिनेशन रेकॉर्ड टाइम मध्ये ब्रेक करू शकता. ओके, हे पण लक्षात असू द्या. आणि या कन्सिस्टन्सीमध्ये 19-20 झालं असं धरून चला की 1 आठवडा किंवा 2 आठवडे जर तुम्ही तिथं कन्सिस्टंट नाही राहिले तर लगेचच पास होण्याचे चान्सेस कमी व्हायला सुद्धा सुरू होतात. एवढी डिमांडिंग ही प्रोसेस आहे. कारण पण तसं आहे बघा, या परीक्षेमधून पास होणारी विद्यार्थी अशा पदांवर जातात
जी पदं प्रचंड स्ट्रेसवाली आहेत, प्रचंड प्रेशरवाली आहेत किंवा त्याच्यापेक्षा जास्त या पदांकडे जबाबदारी सुद्धा खूप जास्त आहे. म्हणजे कलेक्टरचा विचार केला तर तो अख्ख्या जिल्ह्याचा जबाबदार व्यक्ती आहे. अख्ख्या जिल्ह्याची जबाबदारी त्याच्या डोक्यावर असते आणि एक चुकीचा डिसिजन खूप हजार लोकांचं आयुष्य बर्बाद सुद्धा करू शकतो. सो एवढं खतरनाक ते पद आहे. मग तिथं बसणारा माणूस कन्सिस्टंट पाहिजे. तिथं बसणारा माणूस मेकॅनिकल सुद्धा पाहिजे. तिथं बसणारा माणूस क्रिएटिव्ह सुद्धा पाहिजे. तिथं बसणारा माणूस लीडरशिप क्वालिटी असलेला सुद्धा पाहिजे. ठीक आहे. सो हे सगळं कॉम्बिनेशन ज्या विद्यार्थ्यामध्ये जुळून येतं तो विद्यार्थी तिथं पास होतो. आणि हे जे एका वर्षाचं प्रिपरेशन आहे, या एका वर्षाच्या प्रिपरेशन मध्ये हे ट्रेड्स सुद्धा हळूहळू हळूहळू हळू तुम्ही शिकायला सुरू करता आणि या ट्रेड्स मध्ये तुम्ही मास्टरी सुद्धा अचीव्ह करायला सुरू करता. म्हणजे पॅटर्न त्या पद्धतीने सेट केलाय. ओके. सो अभ्यास खूप जास्त करायचा आहे, कन्सिस्टन्सी येते. अभ्यास सिलेक्टिव्ह करायचा आहे, क्रिएटिव्हिटी येते. अभ्यासाचं जे काही तुम्ही वाचलेलं आहे ते तुम्हाला एकदम स्पेसिफिक वेनच जे अपेक्षित आहे तेच तुम्हाला लिहायचंय. तिथं तुमची क्रिएटिव्हिटी सुद्धा येणार आहे. इथं प्रोसेस मोठी आहे, पेशन्स सुद्धा तुमच्या तिथे डेव्हलप होणार आहे. सो युपीएससीतनं ज्या पदावर तुम्ही जाताय, त्या पदाच्या ज्या क्वालिटीज आहेत त्या क्वालिटीज सुद्धा डेव्हलप इथं होणार आहेत. अशा पद्धतीचा हा एक्झामिनेशनचा पॅटर्न आहे. तो अभ्यास चुकलेला नाहीये. सोबतच या सगळ्या ट्रेड्सवर तुमचं डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली काम सुद्धा चालू आहे. असा विद्यार्थी रेकॉर्ड टाइम मध्ये ही परीक्षा क्रॅक करतो. हे लक्षात घ्या. भारतातली सगळ्यात अवघड परीक्षा आहे. भारतातले सगळ्यात हुशार हजार लोक तिथं दरवर्षी सिलेक्ट केले जाणार आहेत. तो कॉम्पिटिशन आहे, पण कॉम्पिटिशनला घाबरण्याची गरज नक्कीच नाहीये. कारण पास होणारा पण आपल्यासारखा माणूस आहे. मग तो पास होतोय म्हटल्यानंतर आपल्यात पण त्या कॅलिबर आहेत, आपलं पण ती क्वालिटी आहे. कुठं ना कुठं आपण पण पास होण्याच्या दिशेने तिथं नक्कीच जाऊ शकतो. बरोबर. सो असं धरून चला की तुमच्या हातामध्ये काहीतरी तांब्या दिलाय, पाणी दिलंय, त्या तांब्यामध्ये भरपूर काठोकाठ पाणी भरलंय आणि तुम्हाला पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत पाण्याचा एक थेंब न खाली पडू देता तो तांब्या तिथे घेऊन जायचा आहे. बरोबर. बघायला गेलं काम सोपं आहे, पण जो करतो त्याला माहिती आहे की हे काम डिफिकल्ट सुद्धा आहे. ओके. या पद्धतीने आपल्याला ओव्हरऑल युपीएससीला तिथं फ्रेम करता येऊ शकतं. लक्षात राहील सगळ्यांना. आता युपीएससी पास होण्यासाठी कशाची गरज आहे? ओके. या प्रश्नाचं उत्तर थोडंसं अर्ली ऑन देणं गरजेचं, म्हणजे तुम्ही नेमकं कशामध्ये जाताय ते तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. सो युपीएससी पास होण्यासाठी 2 स्टेजेसला तुम्हाला क्रॅक करावं लागतं. आपण आज इंटरव्ह्यू विषयी बोलणार नाहीये. आपण पहिल्यांदा प्रिलिम्स आणि मेन्स विषयी इथं चर्चा करणार आहे. सो युपीएससीची प्रिलिम्स जर आपण विचारात घेतली तर ऑब्जेक्टिव्ह एक्झामिनेशन आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स तिथं राहणार आहेत आणि डिफिकल्टी लेवल असते का तिथं? असते. प्रिलिम्समध्ये थोडीशी डिफिकल्टी लेवल जास्त असते असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. ठीक आहे. आणि एव्हरीथिंग अंडर द सन हे कधीतरी तुम्ही ऐकलेलं असेल. हे युपीएससी विषयी नक्कीच वापरलं जातं. म्हणजे युपीएससी कशावरही प्रश्न विचारू शकते. ठीक आहे. अकॉर्डिंगली आपल्याला तिथं प्रिपरेशन करायचं आहे. ती कशावरही प्रश्न विचारू शकते याचा अर्थ ती कशावरही प्रश्न विचारते असा नाही. ओके. या दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे. म्हणजे दे कॅन आस्क एनिथिंग, पण दे दे विल नॉट ऑलवेज आस्क एनिथिंग. ओके. त्याच्या मागे बॅकग्राऊंड थोडंसं राहतं आणि त्या बॅकग्राऊंडच्या बेसिसवर आपण प्रिलिम्सला तिथं फेस करतो. एक थंब जर सांगायचं झालं, अभ्यास तुम्ही चालू ठेवताय, पण सोबतच कोणतीही परीक्षा पास करायची झाली, कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन जर पास करायची झाली, ठीक आहे. सो जेवढा काही तुम्ही स्टडी करताय, जेवढा काही तुम्ही स्टडी करणार आहात, त्या स्टडीला 2 सबसेक्शन्स मध्ये आपल्याला डिवाइड करावं लागतं. पहिला सबसेक्शन जो आहे तो तुमच्या नॉलेज बेसचा आहे. नो डाऊट परीक्षा पास होण्यासाठी तुम्हाला हे नॉलेज असणं गरजेचं आहे. ठीक आहे. पण फक्त नॉलेज आहे म्हणून तुम्ही ती परीक्षा पास करू शकत नाही. फक्त तुमच्याकडे नॉलेज आहे म्हणून तुम्हाला ती परीक्षा पास करता येणार नाही. तर मग आता अशी कोणती गोष्ट आहे जी नॉलेज सोबत असणं गरजेचं? तर त्या गोष्टीला आपण स्किल सेट म्हणतो. त्या गोष्टीला आपण एक्झामिनेशनचा स्किल सेट म्हणतो. ठीक आहे. मग हा स्किल सेट कोणता आहे? तर हा स्किल सेट आहे तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन्सची उत्तरं कशी काढायची हे जमलं पाहिजे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्सची उत्तरं कशी काढायची, त्याच्या ट्रिक्स आहेत, त्याच्या टेक्निक्स आहेत,
ठीक आहे, हे जमलं पाहिजे. आता बघा, या वर्षीचा पेपर थोडासा डिफिकल्ट होता. डिफिकल्ट म्हणण्यापेक्षा अनएक्सपेक्टेड लाईन्सवर या वर्षीचा पेपर आला होता. ठीक आहे, आता पेपर हातामध्ये आला, पेपरकडे लोकांनी बघितलं, पेपर सोडवायला तो घेतला. आता त्याच्यावरनं खूप मोठं रामायण महाभारत नक्कीच झालेलं आहे. म्हणजे तुम्ही बरेचसे युट्यूबचे व्हिडिओज बघितले असतील किंवा बऱ्याचशा इंस्टाग्रामच्या रील्स बघितलेल्या असतील. काही लोकांनी तिथे अलिगेशन्स केले की युपीएससीचा पेपर सेटर जरी इथं आणून त्यालाच हा पेपर लिहायला बसवलं किंवा सोडवायला बसवलं तर ते पेपर त्याला जमणार नाही. ठीक आहे, सो असे बरेचसे अलिगेशन्स तिथं मोठ्या प्रमाणामध्ये झाले. पण इथं एक स्टँड हा पण लक्षात घ्या की पेपर इतका विचित्र असून सुद्धा 10,000 विद्यार्थी पास पण झालेत. ओके, दिस इज अ कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन. इथं तुम्हाला असं नाहीये की 35% मार्क घेतले तरच तुम्ही पास होताय, असं नाहीये की 50% मार्क घेतले तर तुम्ही पास होताय. सगळ्यांची सारखी बँड तिथं वाजणार आहे. ओके, सो त्याच्यामध्ये जे पहिले 10,000 राहतील, त्याच्यामध्ये जे पहिले 10,000 विद्यार्थी राहतील ते विद्यार्थी ऑलरेडी पास पण झालेत ना. ओके, तुम्हाला एक साधं गणित त्याच्या मागचं समजून सांगतो. आता हा विषय निघालाय तर थोडंसं पुढे घेऊन जातो. कसं आहे बघा, दरवर्षी 2-2.5 लाख विद्यार्थी फॉर्म भरतायत किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोक फॉर्म भरतायत. पण हार्डकोर प्रिपरेशन वाली जनता किती आहे? एक 50,000च्या आसपास हार्डकोर प्रिपरेशन वाली जनता आपल्याला दिसून येते. ठीक आहे, आता या हार्डकोर प्रिपरेशन, आवाज चालू आहे, रिजॉईन करा. हार्डकोर प्रिपरेशन वाल्यांमध्ये सिलेक्ट किती होणार आहेत प्रिलिम्स मधून? 10,000 विद्यार्थी सिलेक्ट होणार आहेत. ठीक आहे, सो आता इथं बघा, ते 10,000 विद्यार्थी प्रीला क्वालिफाय करून पुढे जात आहेत. ठीक आहे, सो पेपर त्यांच्यासाठी कसा होता? पेपर त्यांच्यासाठी सोपाच होता, कारण लेट्स से ते पास झाले. पेपर डिफिकल्ट जरी असला तर दे आर एबल टू ओव्हरकम दॅट हर्डल. सो त्यांना त्या हर्डलचा एवढा मोठा इश्यू नाहीये, कारण आता त्यांना मेन्स प्रिपरेशन सुद्धा करायचे. तो जो सबसेट आहे पास होणाऱ्यांचा, तो सबसेट छोटा आहे. नापास झालेले 40,000 विद्यार्थी आणि फॉर्म भरलेले बाकीचे 1.5 लाख विद्यार्थी. सो जवळपास 2 लाख विद्यार्थी त्या पेपरला घेऊन निगेटिव्ह आहेत आणि 10,000 विद्यार्थी त्या पेपरला घेऊन पॉझिटिव्ह आहेत. मग आता जर मी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असेल तर मला सांगा, जास्त व्हिडिओ कोणता बघितला जाईल? मी जर 10,000 विद्यार्थ्यांच्या फोकसनी सांगितलं की पेपर खरंच बरा होता, सोपा होता किंवा कसाही होता, ठीक आहे, तो जास्त बघितला जाईल का मी पेपरला नावं ठेवली किंवा मी आयोगाला नावं ठेवली तर तो जास्त व्हिडिओ तिथं बघितला जाईल? सो हे याच्या मागचं व्ह्यूजचं गणित असतं. जेवढे जास्त व्ह्यूज असतील तेवढं जास्त मला तिथं माझी मार्केटिंग होते, माझा पर्सनल ब्रँड तिथे एस्टॅब्लिश केला जातोय. ठीक आहे, सो त्याच्यामुळे बघा, सोसायटीमध्ये कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम करणारी जास्त त्यांना जास्त पब्लिसिटी कधी मिळत नाही. पण जे डिस्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम करतात, म्हणजे दिसेल त्या गोष्टीला शिव्या घालायचं काम करतात, यांना खूप जास्त बघितलं जातं. बरोबर, सो त्याच्या बेसिसवर डिसिजन किंवा तुमचं मत जे आहे, तुमचं मत तिथं तयार करू नका. माझं हे एक प्रांजळ किंवा एक खूप जेन्युइन मत इथं आहे. ओके, याच्या पुढचा मुद्दा. सो 2 मिनिटं ते सर्व डिस्कशन आपण बाजूला ठेवून देऊयात की ठीक आहे, कालचा मागच्या वर्षीचा पेपर कसा होता, मागच्या वर्षीचा पेपर काय होता, या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, इट्स ओके. ओके, मग आता पेपर पास करायला काय लागतं? तर मगाशी आपण जे चालू होतं, नॉलेज आहे, स्किल सेट आहे, एमसीक्यू सॉल्व्हिंग आहे तिथं. तर इथे एक थंब रूल तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये बनवून ठेवायचा. थंब रूल खूप सिंपल आहे. तुम्हाला जर प्रिलिम्स क्रॅक करायची असेल, तर तुम्हाला 10,000 एमसीक्यू सोडवावे लागतील. तुम्हाला पहिली प्रिलिम्स क्रॅक करायची असेल तर तुम्हाला 10,000 एमसीक्यू तिथं सोडवावे लागतील. बरं, फक्त 10,000 एमसीक्यू सोडवून सगळे चुकले नाहीत पाहिजे. प्रत्येक एमसीक्यू सोडवल्यानंतर, प्रत्येक प्रिलिम्सचा क्वेश्चन सोडवल्यानंतर नेमकं ते का चुकलं, माझा डेटा कुठं कमी पडला, याच्यावर काम झालं पाहिजे. त्या क्वेश्चनचं अनालिसिस झालं पाहिजे. तो प्रश्न कुठून विचारला गेलाय, किती डेप्थ मध्ये तो क्वेश्चन विचारला गेलेला आहे, किंवा त्या क्वेश्चनचं स्ट्रक्चर काय आहे, ही अंडरस्टँडिंग आल्यानंतर तुम्ही सेकंड क्वेश्चनला जाताय. ही अंडरस्टँडिंग आल्यानंतर तुम्ही थर्ड क्वेश्चनला जाताय, मग फोर्थला जाताय, मग फिफ्थला जाताय. असं करत 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 तुम्ही 10,000 क्वेश्चन्स पर्यंत पोहोचताय. मग एवढं मोठं नॉलेज बेस वाढल्यानंतर, एवढी मोठी तुमची स्किलची रिफाइनमेंट झाल्यानंतर, तुमच्या पुढे कसलाही प्रश्न आला
तरी त्याचं उत्तर काढण्याची कॅपॅसिटी सुद्धा तुमच्याकडे येते. ठीक आहे, हे थोडंसं समजून घ्या. म्हणजे यावर्षी विद्यार्थ्यांना 60 मार्क पडले, 70 पडले, 72 पडले, ते विद्यार्थी आउट झाले, म्हणजे कॉम्पिटिशन मधनं बाहेर पडले. पण असे पण विद्यार्थी आहेत आपल्या बॅचचे, ज्या विद्यार्थ्यांना 100 मार्क आहेत, 110 मार्क आहेत, एक जण तर 115 मार्कावाला सुद्धा तिथं होता. ठीक आहे, समजतंय तुम्हाला? ओके, सो हे जे गणित चाललंय ना, हे जे गणित चाललंय म्हणजे बघा, ते 115 वाला 10,000 मधला आहे. ओके, आणि जे 80-90 पडलेत किंवा ज्यांना 70-60 मार्क पडले, ज्यांचा रिझल्ट नाही गेला, ते राहिलेले 2 लाखामधले आहेत. सो हे डिस्कशन तर चालू राहणार आहे. ही पहिली वेळ नाहीये, ही शेवटची वेळ नसणार आहे. प्रत्येक पेपर नंतर हेच क्रिटिसिझम तिथं येतं, कारण प्रत्येकाचे काही ना काहीतरी. हे बघा, तत्वज्ञान जो झाडतोय ना इंस्टाग्रामवर किंवा युट्यूबवर, तत्वज्ञान झाडणारा जो माणूस आहे ना, तो जर तुम्हाला फुकटमध्ये तत्वज्ञान देत असेल तर त्याच्या मागे काहीतरी गेम आहे. म्हणजे भिकाऱ्याला पैसे देत असताना सुद्धा आपण उदार मनानं कधी पैसे देत नाही. त्याला पैसे देत असताना सुद्धा आपण विचार करतो की भाई, मी तुला पैसे देतोय, मला आशीर्वाद दे किंवा दुआओ में याद रखना. ठीक आहे, सो एवढं सिंपल ट्रान्झॅक्शन सुद्धा काहीतरी ऑब्जेक्टिव्ह फुलफिल करण्यासाठी असतो. मग आता युट्यूबवर येऊन जर कुणी तुम्हाला तत्वज्ञान झाडत असेल तर त्याच्या मागे त्याचा 100% ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. बरोबर? सो बी पॉझिटिव्ह. कुणी काहीही म्हणू द्या, युपीएससी खूप क्रेडिबल कमिशन आहे. युपीएससी काहीही चेंजेस करत असेल तर त्याच्या मागे काही ना काहीतरी खूप चांगलं लॉजिक असतं. त्या लॉजिक पर्यंत ही बिनडोक जनता पोहोचत नाही, आणि कुठे ना कुठे त्या गोष्टीचा फटका आपण आपल्या प्रिपरेशन मध्ये करायला सुरू करतो. निगेटिव्हिटीज तिथे यायला सुरू होतात. म्हणजे मी बघितलंय, या वर्षीचं उदाहरण द्यायचं झालं तर 4-5 विद्यार्थी असे पण होते ज्यांचा अभ्यास खरंच खूप चांगला होता. म्हणजे त्यांच्याकडनं मला खूप जास्त अपेक्षा सुद्धा होती, आणि जे विचारेल त्याचं उत्तर त्यांना जमत होतं, पण त्यांचं सगळं गणित हल्लं. पेपरमध्ये गेले, त्यांचं सगळं गणित तिथं हल्लं, का तर कोपअप करता आलं नाही. कुठं ना कुठेतरी नॉलेज आहे पण स्किल सेट मध्ये ते मागं पडले, आणि मग रिझल्ट मधनं ते आउट पण झाले. बरोबर? सो इथं सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे, 10,000 प्रश्न, 10,000 MCQ हे तुमचं वर्षभराचं टार्गेट आहे. ओके, एका दिवसामध्ये 100% ते होणार नाहीये, पण जर आपण त्याला वर्षभरामध्ये डिवाइड करत असेल तर दिवसाला 20-30 प्रश्न फक्त येतात. दिवसाला 20-30, मॅक्सिमम 30-40 क्वेश्चन्स तिथं फक्त येणार आहेत. तेवढं कुणीही करू शकतं. ओके, सो हळूहळू हा घास हळूहळू खाण्याचा आहे, हळूहळू पचवण्याचा आहे. म्हणून तुम्हाला मी मगाशी म्हटलं होतं की इथं या सगळ्या प्रोसेसमध्ये काय लागतं, तर पेशन्स लागतात. ओके, सो प्रिलिम पास होण्यासाठी तुम्हाला 10,000 MCQ सोडवायचे आहेत. एवढं फक्त इथं थांबून लक्षात ठेवा. मग आता प्रिलिम्स झालं, मेन्सचं काय? मेन्ससाठी पण असा एक थंब रूल आहे, तुम्हाला 1,000 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत तुमच्या प्रिपरेशन फेजमध्ये. सो 1,000 रिटन आन्सर्स अँड 10,000 MCQ. हे जर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं करता आलं, देन यू बिकम प्रिलिम्स रेडी, देन यू बिकम मेन्स रेडी. आता उत्तरं लिहित असताना सुद्धा, जी रिटनची मेन्सची उत्तरं आहेत, ही उत्तरं लिहित असताना सुद्धा फक्त उत्तरं लिहिणं याच्यामुळे तुम्ही शहाणे बनत नाहीये. उत्तर लिहून झाल्यानंतर त्याचं अनालिसिस करायचंय की जे लिहिलं गेलेलं आहे ते योग्य शब्दांमध्ये आहे का, बरं ते लिहिलेलं वाचल्यावर पुढच्याला कळतंय का, किंवा ज्या प्रश्नामध्ये विचारलं गेलेलं आहे तेच माझ्याकडनं लिहिलं गेलेलं आहे का, आणि जेवढं वर्ड लिमिट युपीएससीनं दिलंय त्या वर्ड लिमिटमध्ये मला माझं उत्तर बसवता आलेलं आहे का. ठीक आहे, सो ह्या 4 गोष्टी तुम्हाला प्रत्येक उत्तर झाल्यानंतर चेक करायच्या आहेत, क्रॉस चेक करायच्या आहेत. त्यातनं जी अंडरस्टँडिंग मिळेल त्या अंडरस्टँडिंगच्या बेसिसवर तुम्ही दुसऱ्या प्रश्नाकडे चाललाय, त्या अंडरस्टँडिंगच्या बेसिसवर तुम्ही तिसऱ्या प्रश्नाकडे चाललाय, चौथ्या प्रश्नाकडे चाललाय, असं करत करत तुम्ही कुठं जाताय, 1,000 प्रश्नांपर्यंत तिथं पोहोचताय. बरोबर? सो वर्षभरामध्ये करायचंय आणि लोड येणार नाहीये. म्हणजे विचार करा, 365 दिवस आहेत, दिवसाला 3 प्रश्न येतात, दिवसाला 3 प्रश्न येतात. बरं, असं पण नाहीये की प्रीच्या आधी तुमचे 1000 क्वेश्चन झाले पाहिजेत. प्री नंतर पण 2-2.5 महिन्यांचा वेळ आहे. इतर राहिलेले 200-300 प्रश्न तुम्ही तयार करू शकता. सो हार्डली एक 20 ते 30 MCQ क्वेश्चन्स डेली बेसिसवर आणि 2 ते 3 प्रश्न डेली बेसिसवर रिटर्नचे, हा
तुमचा डेलीचा टार्गेट असला पाहिजे. एवढं तुमचं डेलीचं टार्गेट असलं पाहिजे. आणि मला वाटतं की हे टार्गेट कम्प्लीट करायला हार्डली 1 तास जातो. पहिल्यांदा थोडासा वेळ लागेल, पण थोडंसं तुमच्याकडनं इफिशियन्सी ज्यावेळेस येतात, हार्डली 1 तास त्या गोष्टीला जातोय. 1 तास कन्सिस्टंटली तुम्हाला वर्षभर ही गोष्ट करायची आहे. एक्झामिनेशन कन्सिस्टन्सीचे आहे. ठीक आहे. सो एवढं करता आलं तर डोळे झाकून रिझल्ट यायला पाहिजे. मग आता इथं कन्सिस्टन्सी ब्रेक होत असेल तर थोडासा वेळ वाढतो. म्हणजे असं धरून चला की एखादा विद्यार्थी एका वर्षामध्ये 10,000 क्वेश्चन्स कंप्लीट करण्याच्या ऐवजी 2 वर्षांमध्ये 10,000 क्वेश्चन्स कंप्लीट करतोय, तर त्याचा रिझल्ट सेकंड इयरला येणार आहे. एखादा विद्यार्थी तेच 10,000 क्वेश्चन्स कंप्लीट करायला 3 वर्ष लावतोय, त्याचा रिझल्ट थर्ड इयरला येणार आहे. त्याची प्रिलिम्स थर्ड इयरला निघणार आहे. आणि सेम लॉजिक पुन्हा मेन्स एक्झामिनेशनला सुद्धा लागू पडतं. याच वर्षी 1000 क्वेश्चन्स लिहिले, या वर्षी तुम्ही मेन्सला जर पोहोचलात तर झालं, मेन्स क्वालिफाय होण्याचे चान्सेस तिथं वाढतात. मग नाही पोहोचलात तर दुसऱ्या वर्षी वाढतात, नाही पोहोचलात तिसऱ्या वर्षी वाढतात. तो जे रिपिटेटिव्हली विद्यार्थी फेल होत जातात, होण्याचं कारण हे की ही एक एक्झामिनेशनची डिमांड आहे. हे करणं तुम्ही अपेक्षित आहे. हे न करता तुम्ही काहीतरी दुसऱ्या गोष्टी करत बसलेला असता आणि मग त्याच्यामुळे रिझल्ट जाणं ते साहजिक आहे. ठीक आहे. सो इथं तुम्हाला या बाबतीमध्ये म्हणजे हे जे टार्गेट्स आहेत, या टार्गेट्सला अचीव्ह करण्याच्या बाबतीमध्ये प्रचंड मेकॅनिकल राहावं लागतं. ठीक आहे. सो ही एक्झामिनेशन मेकॅनिकलनेस सुद्धा तुमच्याकडे घेऊन येते, क्रिएटिव्हिटी आणते, बसण्याची कॅपॅसिटी वाढवते, नॉलेज बेस जनरेट करते आणि सोबतच मग तुम्ही मेकॅनिकल पण बनले पाहिजे. ठीक आहे. सो हे सगळ्याची तयारी या प्रोसेसमध्ये घडणार आहे. ओके, लक्षात आलं. पास होण्यासाठी 10,000 MCQ आणि पास होण्यासाठी 1,000 क्वेश्चन्स विथ रिफाइनमेंट, हे तुम्हाला जर करता आलं तर मग ही परीक्षा पास होणं तिथं खूप जास्त सोपं होऊन जातं. ओके. मग आता हे टार्गेट मे बी या पॉइंट ऑफ टाइमला तुम्हाला थोडंसं जास्त वाटू शकतं. या पॉइंट ऑफ टाइमला हे टार्गेट नक्कीच थोडंसं जास्त वाटू शकतं. काळजी करू नका. क्लास तुम्ही लावलायच या गोष्टीसाठी. ठीक आहे. सो इथं कसं आहे बघा, स्पेसिफिकली क्वेश्चन्सच्या बाबतीमध्ये जर झालं तर आपण इथं काय करतोय, आपण एक डेली आन्सर रायटिंगचा प्रोग्राम, समर्पणचा प्रोग्राम, त्याला समर्पण म्हटलं जातं. तो हा डेली आन्सर रायटिंगचा प्रोग्राम इथं राबवला जातोय. या डेली आन्सर रायटिंग मध्ये रोजचा 1 तास तुम्हाला तिथं अलोकेट करायचा आहे, ज्याच्यामध्ये किमान 4 क्वेश्चन्स तुम्ही तिथं लिहिणार आहे. रोजचा 1 तास तुम्हाला अलोकेट करायचा आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही किमान 4 क्वेश्चन्स लिहिणार आहे. त्या 4 पैकी जे बेस्ट आन्सर असेल, त्या 4 वेगवेगळ्या क्वेश्चन्स पैकी जे बेस्ट आन्सर असेल ते तुम्ही इव्हॅल्युएशनसाठी पाठवताय. आता ऑनलाईन तुम्ही क्लासेस करताय, सो इव्हॅल्युएशनची सिस्टीम पण आपण ऑनलाईन बेस्ड ठेवलेली आहे. मग याच्यामध्ये काय तर एक वेबसाईटचा ऍड्रेस तुम्हाला दिला जाईल, त्या वेबसाईटवर जायचंय, लॉग इन करायचं आहे. लॉग इन आयडी पासवर्ड सुद्धा तुम्हाला तिथं प्रोव्हाइड केले जातील. त्या वेबसाईटला तुम्ही जाताय, लॉग इन करताय, लॉग इन झाल्यानंतर तुमचं प्रोफाईल तिथं ओपन होत आहे. त्या प्रोफाईलवर तुम्ही तुमचं लिहिलेलं उत्तर तिथं काय करताय, अपलोड करताय. मग अपलोड झालेलं उत्तर ऑफिसमध्ये येतं, डाउनलोड केलं जातं, चेक केलं जातं, पुन्हा रिअपलोड केलं जातं आणि अपलोड केल्यानंतर मग ते तुम्हाला तुमचं उत्तर इव्हॅल्युएट होऊन एक 2-3-4 दिवसांचा कालावधी याला लागतो. ते उत्तर तुम्हाला तिथे मिळून जातं. ठीक आहे. सो अशी एक सुटसुटीत प्रोसेस ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांसाठी आपण या वर्षीपासून सुरू केलेली आहे. आधी मेल न पाठवायचं होतं, मग ते थोडंसं मागं पुढं होत होतं तिथं, म्हणून आपण हे वेबसाईट बेस्ड सिस्टीम तिथं तयार केलेली आहे. सो डेली क्वेश्चन जे तुम्ही लिहिणार आहे, त्या डेली क्वेश्चन्स साठीचा जो मेजर लॉजिस्टिकचा लोड आहे, तो मेजर लॉजिस्टिकचा लोड तिथं संपून जातो. याच्यामुळं मग सिस्टीममध्ये इफिशियन्सीज येतात आणि कमी वेळेमध्ये तुम्हाला तुमची उत्तरं मिळायला सुद्धा तिथं सुरू होतात. आमचा प्रयत्न आहे एका दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी वर्कआउट करायचा, पण नंबर जास्त असेल तर मग एका दिवसाचे 2 दिवस तिथं होतात. ठीक आहे. सो धरून चला 2 ते 3 दिवस तुम्हाला पहिल्यांदा लागू शकतील तुमचं उत्तर इव्हॅल्युएट करून मिळायला. प्रयत्न एका दिवसाकडे पोहोचण्याचा आहे. बरं, हे डेलीचे 4 क्वेश्चन्स तर झालेच. प्रत्येक रविवारी, प्रत्येक विकेंडला तुमची एक टेस्ट पण असणार आहे. मग ती टेस्ट 5 क्वेश्चन्सची असते, ती टेस्ट 10 क्वेश्चन्सची असते, ती टेस्ट 15 क्वेश्चन्सची असते आणि हळूहळू करत आपण कुठं पोहोचतोय, 20 क्वेश्चन्स पर्यंत तिथं पोहोचतोय. ठीक आहे. सो मग प्रत्येक आठवडा हा टेस्टवाला पण आहे. तिथं पण प्रोसेस सेम आहे. तुम्हाला पेपर मिळणार आहे, ते पेपर तुम्ही तिथं लिहिणं अपेक्षित आहे. लिहून झाल्यानंतर त्याची PDF बनवायची आणि ती PDF पुन्हा त्याच पोर्टलला तुम्ही काय करताय, अपलोड करताय किंवा त्याच वेबसाईटला तुम्ही काय करताय, ती अपलोड करताय. मग तिला थोडासा वेळ लागतो. म्हणजे एक आठवडा धरून चला टेस्टला,
टेस्ट लगेचच येणार नाही, कारण खूप मोठा पेपर तो असतोय. ठीक आहे. सो आठवड्याभरामध्ये तुम्हाला ते इव्हॅल्युएशन होऊन तुमचा पेपर तिथे मिळतोय. सो डेलीचे 4 क्वेश्चन्स, आठवड्याचे 10 किंवा 15 क्वेश्चन्स. ओके. असं करत करत डिसेंबर एंड पर्यंत एक 700-800 प्रश्नांपर्यंत आपली सिस्टीम जी आहे ती तुम्हाला पोहोचवून ठेवते. बघा, 1000 क्वेश्चन्स लिहायला पाहिजे होते, त्यातले 700-800 तर लेक्चर्समध्ये किंवा क्लासेसमध्येच तुमच्याकडनं तिथं करून घेतले जाणार आहे. 19-20 तिथं होतं. ठीक आहे. पण मेजॉरिटी क्वेश्चन्सचा जो लोड आहे, हा मेजॉरिटी क्वेश्चन्सचा लोड तुमचा डिसेंबर एंड पर्यंत संपतो. ओके. सो आता लेक्चर्स जे घेतले जातात याच्यामध्ये सुरुवात आपण मेन्सच्या सिलेबस पासून करतोय. कारण कसं आहे, प्रिलिम्स पास झाल्यानंतर युपीएससी मध्ये एक 2 ते 2.5 महिन्यांचा वेळ भेटतो मेन्सच्या प्रिपरेशनसाठी. मग त्या 2.5 महिन्यांमध्ये अख्खी मेन्स प्रिपेअर करणं इज अ व्हेरी डिफिकल्ट टास्क. म्हणजे 9 पेपरची तयारी तुम्हाला करायची आहे, 2.5 महिन्यांमध्ये करायची आहे. ठीक आहे. सो ते ह्युमनली पॉसिबल सुद्धा नाहीये. म्हणून प्रीचा अभ्यास सुरू करण्याआधी, युपीएससी प्रिलिम्सचा अभ्यास सुरू करण्याआधी तुमचं मेन्स कंप्लीट होणं गरजेचं आहे. मग आता या बॅच मध्ये पहिल्यांदा आपण मेन्सचं मॉड्यूल तिथं एक्झिक्यूट करतो. तो आजपासून किंवा लेट्स से ओरिएंटेशनचे लेक्चर आपले अजून आठवडाभर चालतील. हे झाल्यानंतर तुमचे मेन्सचे लेक्चर सुरू होतात. हे चालतात डिसेंबर पर्यंत, डिसेंबर एंड पर्यंत. मेन्सचा संपूर्ण सिलेबस आणि विथ हे 700-800 क्वेश्चन्सचं रायटिंग हे तुमचं या संपूर्ण टाइम फ्रेम मध्ये तिथं कंप्लीट केलं जातं. ओके. डिसेंबर झाल्यानंतर मग आपण प्रिलिम्सच्या मॉड्यूलला शिफ्ट होतो. प्रिलिम्सचं जे मॉड्यूल आहे हे प्रिलिम्सचं मॉड्यूल सुद्धा आपलं इंटरेस्टिंग आहे. प्रिलिम्सच्या मॉड्यूलमध्ये लेक्चरमध्ये जे शिकवलं गेलेलं आहे त्याची एक 50 क्वेश्चनची टेस्ट, असे डेलीचे 3 लेक्चर्स आणि तशाच डेलीच्या 3 टेस्ट. तर जवळपास डेली बेसिसवर तुम्हाला 150 प्रश्न तिथं सोडवायचे आहेत. 3 महिन्यांचा हिशोब आपण जर लावत असेल प्रिलिम्सच्या मॉड्यूलचा, तर 90 दिवस आपल्याला मिळतात. 90 दिवस गुणिले 150, तुम्हीच हिशोब लावा कितीपर्यंत ते पोहोचतं. बरं, याच्यामध्ये अजून संडेच्या टेस्ट पण आहेत. ठीक आहे. सो तिथं सुद्धा आपल्याला संडेला टेस्ट राहणार आहेत. मग त्या टेस्ट 100 क्वेश्चन्सच्या राहतात. सो तिथं पण तुमचं खूप मोठं कव्हरेज येऊन जातं. सो 10,000च्या आसपास किंवा 10,000च्या पुढे आपण लेक्चर्स मध्येच किंवा तुमच्या बॅच मध्येच तिथे क्वेश्चन्स जे आहेत हे क्वेश्चन्स तिथे कव्हर होणार आहेत. आता इथं दिलं सगळं जाते. आता इथं पास होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात. व्हॉट वी एक्सपेक्ट इन रिटर्न इज युअर कन्सिस्टन्सी. कारण जर दिलं जातंय आणि तुम्ही कन्सिस्टंट आहात, तुम्ही ऑनेस्ट आहात, तुम्ही खूप इमानदारीनं तिथं ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या एक्झिक्यूट करताय, त्याच केसमध्ये रिझल्ट येण्याचे चान्सेस वाढतात. ठीक आहे. सो इथं बघा, 2 फॅक्टर्स जर जुळून आले तरच रिझल्ट येणार आहे. मी देतोय तुम्ही काहीच करत नाही, अशा केसमध्ये रिझल्ट 100% लांबणार आहेत. ओके. सो त्याच्यामुळं लेक्चर सुरू करत असतानाच मी तुम्हाला टार्गेट दिले होते की 10,000 क्वेश्चन्स तुमचे सोडवले गेले पाहिजेत आणि 1,000 प्रश्न तुम्ही तिथं लिहिणं सुद्धा अपेक्षित आहे. ओके. सो असं करत करत आपण मार्च एंड पर्यंत पोहोचतो किंवा एप्रिलच्या सुरुवातीला आपण पोहोचतो. तिथून पुढे प्रिपरेशन लीव्ह स्टार्ट होते. जी आहे ती स्टार्ट होते. सो प्रिलिम्सच्या आधीपर्यंत लेक्चर्स आपण कंडक्ट करत नाही. प्रिलिम्सच्या 1 महिना ते 1.5 महिना आधीपर्यंत आपले लेक्चर्स चालतात. मग तिथपर्यंत लेक्चर्स कंप्लीट होतात आणि तिथून पुढे तुमच्या रिव्हिजनसाठी, अभ्यासासाठी नाही, तिथून पुढचा जो टायमिंग आहे तो तुमच्या रिव्हिजनचा टायमिंग असतो. त्या 1.5 महिन्यांच्या काळामध्ये तुम्ही रिव्हिजन करणं अपेक्षित आहे. रिव्हिजन झाल्यानंतर मग तुम्ही प्रिलिम्स रेडी बनता. ठीक आहे. हे बघा, प्रोसेस कॉम्प्लेक्स याच्यामुळे होते. तुम्हाला हे सगळं त्या वेळेला त्या पद्धतीनं जर एक्झिक्यूट करता आलं तर तुम्ही प्रिलिम्स रेडी आहे, तर तुम्ही मेन्स रेडी तिथं बनणार आहे. ओके. सो हे सगळं करणं अपेक्षित आहे. अकॅडमी तर करतेच आहे, ते तुम्ही करणं सुद्धा तिथं अपेक्षित आहे असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. ठीक आहे. इथंपर्यंत लक्षात आलं. हा, वेबसाईट जी आहे ती इन टाइम तुम्हाला तिथं प्रोव्हाइड केली जाईल. सो डोंट वरी अबाउट इट. ओके. तो टेक्निकल आस्पेक्ट येतो, तो लगेच सॉर्ट होऊन जातो. सो टेलिग्रामवर पडेल किंवा लेट्स से तुमच्या ऍप्लिकेशनवर सुद्धा ती लिंक जी आहे ती सगळ्या ठिकाणी ती लिंक शेअर केली जाते. राईट. मग तिथं लॉग इन केलं, अपलोड केलं, लॉग इन केलं, अपलोड केलं. सो एक सिस्टमॅटिक सिस्टीम जी आहे ती सिस्टीम तिथं सेट होऊन जाते. ओके. लक्षात राहील. सो त्याला 2 मिनिटं बाजूला काढा. जे मी बोलतोय
अभ्यासा रिलेटेड जे मी बोलतोय ते थोडंसं जास्त महत्वाचं आहे. आता बरेचसे विद्यार्थी मला म्हणतात की सर तुम्ही लय रुथलेस आहात. ठीक आहे, म्हणजे मोटिवेशन तुम्ही का देत नाही. तो माझ्याकडनं कधी मोटिवेशनची अपेक्षा सुद्धा तुम्ही करू नका. दॅट इज नॉट इन माय नेचर आणि दॅट इज नॉट एक्सपेक्टेड इन युपीएससी. जर सोशल मीडिया बघून मोटिवेशन तुम्ही घेत असाल, जर अधिकाऱ्याचं सेशन ऐकून किंवा अधिकाऱ्याकडे बघून तुम्ही मोटिवेशन घेत असाल, तर असे 2 गट ही परीक्षा बाप जन्मी पास करू शकत नाहीत. यू हॅव टू बी प्रॅक्टिकल हिअर. तुम्ही रॅशनल असणं गरजेचं आहे, तुम्ही प्रॅक्टिकल असणं गरजेचं आहे आणि तुम्ही स्वतः रुथलेस असणं सुद्धा गरजेचं आहे. सेल्फ मोटिवेशन हा एक प्रकार असतो, म्हणजे तुमची इच्छा आहे करायची. जोपर्यंत ती आतून इच्छा येत नाही तोपर्यंत हा भला मोठा डोंगर जो अभ्यासाचा आहे हा तुम्ही कंझ्युम करू शकत नाही. आणि तो जर कंझ्युम होत नसेल तर मग गोष्टी आपल्या मनासारख्या तिथं घडत नाहीत. मग 1ची 2 वर्ष होतात, 2ची 3 वर्ष होतात, 3ची 4 वर्ष सुद्धा तिथं होतात. काही विद्यार्थी कधीच पास पण होत नाहीत. ठीक आहे, सो त्याच्यामुळे मी रुथलेस बनतोय, त्याच्यामुळे मी रुथलेस आहे. कारण जे एक्सपेक्टेड आहे ते जर दिसत नसेल, जे युपीएससी पास होण्यासाठी एक्सपेक्टेड आहे ते जर मला दिसत नसेल तुमच्यामध्ये, तर मी तुम्हाला फुकटचे फुगेर सल्ले देणार नाही. भाई तुझ्याच्यानं होत नाही, करू नको, असा सल्ला सुद्धा मी काही लोकांना दिलेला आहे. कारण विनाकारण तुमच्या आयुष्याची खूप चांगली वर्ष तुम्ही इथं कशाला बरबाद करताय. कारण साधं गणित आहे बघा. आता तुम्ही 20-22 वर्षांचे काहीतरी आहात, आता तुम्ही पीकला जायला सुरू करताय. तुमचा फिजिकल मेंटल पीक जो आहे तो 24-25 ला येणार आहे. 25 वर्ष झाली रे झाली, तिथून पुढे डिक्लाइन सुरू होणार आहे. तिथून पुढे तुम्ही अभ्यास पण करू शकत नाही आणि तिथून पुढे तुम्हाला कन्सिस्टन्सी पण ठेवता येत नाही. मग तुम्ही तुमच्या आयुष्यातले गोल्डन इयर्स जर इन्व्हेस्ट करत असाल तर इट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी की ते चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्ट झाले पाहिजे. कारण तिथं जर 19-20 झालं, तर तिथून पुढे आयुष्याला आपल्याला दिशा देताच येत नाही. बरोबर. सो म्हणून म्हणलंय मी तुम्हाला की रुथलेस राहण्याचं कारण ते आहे. रुथलेस बिकॉज मला ते माझ्या बाबतीमध्ये घडलं, माझ्या बाबतीमध्ये मला टाइम टू टाइम सल्ले मे बी मिळाले नाहीत किंवा मी ट्रायल आणि एरर तिथे करत बसलो, त्याच्यामध्ये खूप मोठा वेळ निघून गेला. त्याच्यामध्ये माझे गोल्डन इयर्स सगळे निघून गेले आणि मग आता जगतोय. आता जगणं आहे पण मग त्यातमध्ये मजा पण पाहिजे. ओके, सो मे बी ते कारण आहे ज्या कारणामुळे मी पुन्हा इथं अकॅडमीमध्ये येतोय आणि मग जे माझ्यासारखे भरकटलेले आहेत त्यांना जागेवर आणण्याचं काम मी तिथं करतोय. ठीक आहे, लक्षात राहील. हे माझं मोटिवेशन आहे आजचं की ठीक आहे मी भरकटलो, बाकीच्यांनी भरकटलं नाही पाहिजे, याच्यासाठी मी थोडासा रुथलेस सुद्धा इथं राहणार आहे. ओके, सो डोंट एक्सपेक्ट की काहीतरी फ्लॉवरी लँग्वेजमध्ये तुम्हाला काहीतरी फीड केलं जाईल. डोंट एक्सपेक्ट की मी मोटिवेशन तुम्हाला काय देत बसेल, गरजेचं नाही. यू हॅव टू बी सेल्फ मोटिवेटेड. ठीक आहे, इथंपर्यंत क्लिअर. सो पास होण्यासाठी काय गरजेचं आहे ते मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर अकॅडमी कशा पद्धतीनं तुमच्या बरोबर एंगेज होणार आहे ते मी तुम्हाला इथं सांगितलं. तुम्ही कसं राहणं अपेक्षित आहे हे मी तुम्हाला इथं सांगितलं. आता थोडंसं एक्झामिनेशनच्या पॅटर्नकडे येऊयात. एक शब्द तुम्ही कायम ऐकला असेल की युपीएससी प्रचंड अनप्रेडिक्टेबल आहे. युपीएससी प्रचंड अनप्रेडिक्टेबल आहे. म्हणजे बऱ्याचदा असं पण म्हटलं जातं की युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन हे नाहीये, अनप्रेडिक्टेबल पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे असं तिथं म्हटलं जातं. ओके, सो अनप्रेडिक्टेबिलिटी आहे याचा अर्थ तुम्ही जे वाचताय, अनप्रेडिक्टेबिलिटी आहे याचा अर्थ तुम्ही जे काही वाचताय ते पेपरला पडेलच का याची गॅरंटी कमी आहे. ठीक आहे, मी पुढे सांगू शकत नाही की जे मी वाचतो ते पेपरला पडेल का. आणि ज्यावेळेस ही गॅरंटी कमी होते त्यावेळेस मग आपण वाचत असतानाच कन्फ्युजनच्या स्टेटमध्ये जातो की हा टॉपिक मी करू का सोडून देऊ, करू का सोडून देऊ, करू का सोडून देऊ. बघा याच्यामुळे काय होतंय, याच्यामुळे तो टॉपिक चांगल्या पद्धतीनं तुमचा कव्हर होत नाहीये. याच्यामुळे तुम्ही त्या टॉपिकला तेवढं सिरियसली घेतलं जात नाही तुमच्या एंडनी. नॉलेज बेस आपला चांगला बिल्ड होत नाहीये आणि नॉलेज बेस बिल्ड नाही झाला की मग रिझल्ट पण येणार नाहीये. तर कुठं ना कुठं तरी या अनप्रिडिक्टॅबिलिटीला घाबरलं जातं आणि अभ्यासामध्ये 19-20 व्हायला तिथं सुरुवात होते. ठीक आहे, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर या अनप्रिडिक्टॅबिलिटीला मोठं करतं आणि व्ह्यूज कलेक्ट करतो. व्हॉट आय फील, व्हॉट आय पर्सनली फील, खूप रेकॉर्ड टाइम मध्ये मी मेन्सचा अभ्यास कंप्लीट केलाय, खूप रेकॉर्ड टाइम मध्ये मी प्रिलिम्सचा अभ्यास कंप्लीट केलाय, खूप रेकॉर्ड टाइम मध्ये मी इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचलेलो आहे. माझी लाईफ स्टोरी मी कधीतरी नंतर तुम्हाला सांगेन. ठीक आहे, कमीत कमी वेळेमध्ये मी परीक्षा पास केलेल्या आहेत. म्हणून सांगतोय की युपीएससी अनप्रेडिक्टेबल आहे का, आहे. युपीएससी अनप्रेडिक्टेबल आहे का,
नाही सुद्धा. इथं दोन अस्पेक्ट आहेत. ठीक आहे, युपीएससी अनप्रेडिक्टेबल नाहीये पण आणि युपीएससी अनप्रेडिक्टेबल आहे पण. आता हे नेमकं काय? ठीक आहे, हे थोडस 2 मिनिटांमध्ये तुम्हाला समजून येईल. ओके, सो युपीएससीच्या बाबतीमध्ये सीन काय बघा, युपीएससी इज अनप्रेडिक्टेबल कशाच्या केसमध्ये? क्वेश्चन डिझाईनच्या केसमध्ये. क्वेश्चनचा जो डिझाईन आहे, ज्या पद्धतीनं क्वेश्चन फ्रेम केला गेलेला आहे, ज्या पद्धतीनं क्वेश्चन फ्रेम केला गेलेला आहे, ज्या पद्धतीचं क्वेश्चन डिझाईन आहे, त्या केसमध्ये युपीएससी अनप्रेडिक्टेबल राहते. त्या केसमध्ये युपीएससी अनप्रेडिक्टेबल राहते आणि राहिला पण पाहिजे. ठीक आहे, दुसरी महत्वाची गोष्ट, मग युपीएससी प्रेडिक्टेबल कुठं आहे? तर युपीएससी यावर्षी काय विचारेल, युपीएससी यावर्षी कोणत्या टॉपिक्सवर क्वेश्चन्स डिझाईन करेल, प्री मध्ये किंवा मेन्स मध्ये, दॅट कॅन बी प्रेडिक्टेबल. ठीक आहे, इट कॅन बी प्रेडिक्टेड, हे लक्षात घ्या. सो युपीएससी आज कोणत्या थीम्सला धरून क्वेश्चन्स विचारेल, या थीम्स मला प्रेडिक्ट करता येतात. फक्त क्वेश्चन कशा डिझाईन मध्ये विचारेल, कोणत्या फ्रेमवर्क मध्ये विचारेल, हे आपल्याला प्रेडिक्ट करता येत नाही. ठीक आहे, मला जेवढी परीक्षा कळाली त्याच्यावरून मी तुम्हाला ही प्रेडिक्टेबिलिटी आणि अनप्रेडिक्टेबिलिटी सांगतो. राईट, सो इट इज पॉसिबल टू प्रेडिक्ट द युपीएससी पेपर. कोणते थीम्स आहेत, कोणत्या टॉपिक्सवर क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, दॅट वी कॅन प्रेडिक्ट. बट कशा टाईपचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, दॅट वी कांट प्रेडिक्ट. आणि तेवढी अनप्रेडिक्टेबिलिटी एवढ्या हायली कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन मध्ये असणं 100% गरजेचं आहे. कारण तीच पोरं सारखी सारखी जर पास होत बसली तर मग बाकीच्यांनी, तुमच्यासारखी फ्रेशर जनता जी येते, त्या फ्रेशर जनतेला तिथं कॉम्पिटेटिव्ह एज कधी मिळणार? भेटतच नाहीये ना, भेटणारच नाहीये ते कॉम्पिटेटिव्ह एज. एखाद्या क्लासवाल्याला जर अक्कल आली की परीक्षा कशी पास करायची, क्वेश्चन डिझाईन जर बदलतच नसेल, क्लासवाल्याला आयडिया आली की क्वेश्चन डिझाईन बदलत नाहीये, ते तिथं त्याचे लॉजिक्स लावतोय, त्याच्या ट्रिक्स तो लावायला सुरू करतोय, त्याच्यावरून ते उत्तर पण तिथं काढायला सुरू करतोय. 2016, 17, 18चा कालावधी तोच होता. 4-5 ठरलेल्या ट्रिक्स होत्या, त्या ट्रिक्सचा वापर करून उत्तर निघतच होती की. मग आता ज्याला त्या ट्रिक्स माहिती ती लोक पास, कमी नॉलेजवर ती लोक पास, स्किलसेट भारी झाला ती लोक पास, आणि ज्यांनी घासून घासून अभ्यास केलाय, ज्यांना त्या ट्रिक्स माहिती नाहीयेत, अशी लोक फेल होत चालले. मग ती अनप्रेडिक्टेबिलिटी आणावी लागेल ना युपीएससीला. हे समजून घ्या, एक लेवल प्लेइंग फील्ड त्यांना तयार करायचंय. ती अनप्रेडिक्टेबिलिटी युपीएससी क्वेश्चन डिझाईन मध्ये घेऊन येते, क्वेश्चन्सच्या थीम मध्ये नाही आणणार ती. ओके, सो दिस इज अ प्रेडिक्टेबल पार्ट. आणि हा अनप्रेडिक्टेबल पार्ट आहे, हे थोडस आत्ताच समजून घ्या. ओके, आता बघा कसं असतंय, क्वेश्चन पेपर डिझाईन होत असताना कोणतं लॉजिक इथं लावलं जातं. सो आपला जो काही सिलेबस आहे, युपीएससीनं जो काही सिलेबस दिलेला आहे, हा सिलेबस एक रेफरन्स लिस्ट आहे. हा सिलेबस एक रेफरन्स लिस्ट आहे असं धरून चला. ठीक आहे, या रेफरन्स लिस्टमध्ये एक हायपोथेटिकली सांगायचं झालं तर अराउंड 1 ते 100 टॉपिक्स आहेत. या रेफरन्स लिस्टमध्ये काय आहे, 1 ते 100 टॉपिक्स आहेत. हे युपीएससीचं म्हणणं काय, हे टॉपिक्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं. हे टॉपिक्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं, कारण आम्ही जो काही क्वेश्चन तयार करतोय, आम्ही यापैकी कोणत्या तरी टॉपिकवर तो क्वेश्चन तिथं तयार करणार आहे. मग प्रिलिम्स असू द्या किंवा मेन्सचे 4 जीएसचे सब्जेक्ट असू द्या, ऑप्शनलचे 2 सब्जेक्ट असू द्या, एव्हरीथिंग अंडर द सन इथं कव्हर होऊन जातं. पॉलिटिक्स कव्हर होतंय, इकॉनॉमिक्स कव्हर होतंय, एन्व्हायरमेंट कव्हर होतंय, हिस्ट्री कव्हर होतंय, जिओग्राफी तिथं कव्हर होतंय, इथिक्स तिथं कव्हर केलं जातंय, एसे मध्ये सगळ्याच गोष्टी तिथं कव्हर होतात. सो एव्हरीथिंग अंडर द सन, तो सिलेबस त्यांनी रेफरन्स लिस्टच्या फॉर्म मध्ये ऑलरेडी आपल्याला देऊन ठेवलेला आहे. युपीएससीचं म्हणणं आहे की इट इज एक्सपेक्टेड की तुम्हाला त्या शब्दाचा अर्थ तरी माहिती पाहिजे. इट इज एक्सपेक्टेड की तुम्हाला त्या शब्दाचा अर्थ तरी माहिती पाहिजे. युपीएससी रेफरन्स लिस्ट मधून क्वेश्चन्स काढते. युपीएससी रेफरन्स लिस्ट मधल्या प्रत्येक टॉपिकवर क्वेश्चन कधीच काढत नाही. तो रेफरन्स आहे. हे भाई, हे 100 मुद्दे आहेत, या 100 मुद्द्यांवर आम्ही काहीतरी प्रश्न काढू असं युपीएससीनं सिलेबसमध्ये सांगून दिलेलं आहे. मग आता प्रेडिक्टेबिलिटी इथून पुढे चालू होते. ठीक आहे, प्रेडिक्टेबिलिटी काय आहे, तर युपीएससीचा ट्रेंड काय सांगतो आपल्याला आजपर्यंतचा,
या रेफरन्स लिस्ट मधल्या काही स्पेसिफिक टॉपिक्सवर युपीएससी क्वेश्चन विचारते. अख्ख्या लिस्टवर क्वेश्चन येणार आहेत का? नाहीत येणार. काही स्पेसिफिक टॉपिक्सवरच युपीएससी काय करणार आहे, तिथं क्वेश्चन्स विचारणार आहे. मग आता ते टॉपिक नेमके कोणते? करंट अफेअर्समध्ये या सर्व 100 टॉपिक पैकी जे टॉपिक अंडर डिस्कशन आहेत, या टॉपिकवर युपीएससी क्वेश्चन्स डिझाईन करणार आहे. आता 100ला 100 टॉपिक वर्षभरामध्ये डिस्कशन मध्ये राहणार आहेत का? नक्कीच नाही. ऍब्सोल्युटली नॉट. सो पहिला फिल्टर त्यांनी काय लावला? पहिला फिल्टर युपीएससीने काय लावला? ही माझी रेफरन्स लिस्ट आहे. पहिला फिल्टर माझा करंट अफेअर्सचा आहे. या रेफरन्स लिस्ट पैकी जे जे टॉपिक करंट मध्ये डिस्कशन मध्ये आहेत, काहीतरी डेव्हलपमेंट्स तिथं त्या वर्षामध्ये त्या टॉपिक्सवर झालेल्या आहेत, तर त्या टॉपिक्सवर आम्ही क्वेश्चन्स विचारणार आहे. ठीक आहे. बरं, आता या एका फिल्टरवर युपीएससी राहत नाही. पुन्हा पुढचा फिल्टर युपीएससी लावते. युपीएससीचे क्वेश्चन जर तुम्ही उचलून बघितले तर भोरट्या सुरट्या करंट अफेअर्सवर युपीएससी कधीच प्रश्न विचारणार नाही. मला जेवढी कळली त्याच्यावरनं तुम्हाला सांगतो. असा करंट डिस्कशन मधला मुद्दा जो येत्या 2, 3, 4 वर्षांमध्ये आणखी जास्त मोठा होणार आहे, असा करंट मधला डिस्कशनचा मुद्दा जो येत्या 2, 3, 4 वर्षांमध्ये आणखी मोठा होणार आहे, किंवा त्या करंट अफेअर्स मधल्या मुद्द्याचा इम्पॅक्ट भारतावर 2-4 वर्षांनी होणार आहे, पॉझिटिव्ह असू देत किंवा निगेटिव्ह असू देत, इम्पॅक्ट तिथं असू देत, अशाच मुद्द्यांवर युपीएससी फायनली क्वेश्चन्स विचारणार आहे. सो एक फिल्टर रिलेव्हन्सचा सुद्धा लागतो. येणाऱ्या 4, 5, 6 वर्षांमध्ये हा मुद्दा रिलेव्हंट राहील का? राहत असेल तर त्याचे पॉझिटिव्ह काय किंवा त्याचे निगेटिव्ह काय? निगेटिव्ह असतील तर त्याचे सोल्युशन्स काय? ठीक आहे. अशाच काही सिलेक्टिव्ह मुद्द्यांवर युपीएससी क्वेश्चन्स डिझाईन करते. दॅट्स इट. हे समजायला मला 4 वर्ष गेलेत. हे जे तुम्हाला मी आता 5 मिनिटांमध्ये सांगितले, हे समजायला मला 4 वर्ष गेलेली आहेत. ट्रायल आणि एरर बेसिसवर आपण तो कार्यक्रम केला होता. तुम्ही करू नका. ठीक आहे. ट्रायल आणि एरर करत बसला तर वेळ कमी पडेल आपल्याला, आणि आपल्याला एका वर्षामध्ये कार्यक्रम करायचे. ठीक आहे. लक्षात राहील सगळ्यांना. सो पुन्हा एकदा सांगतो, रेफरन्स लिस्ट इज आवर सिलेबस. मग पहिला फिल्टर करंट अफेअर्स किंवा करंट डेव्हलपमेंटचा. त्या रेफरन्स लिस्ट मधून करंट डेव्हलपमेंट मध्ये कोणकोणते टॉपिक आहेत ते आयडेंटिफाय होत आहेत. त्या टॉपिक मधून रिलेव्हंट टॉपिक कोणते आज नाही, येणाऱ्या 4-5 वर्षांमध्ये ज्यांचा लॉंग टर्म इम्पॅक्ट पडतोय, आयदर तो पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, असे टॉपिक हायलाइट झाले. त्याच टॉपिकच्या पॉझिटिव्हवर, त्याच टॉपिकच्या निगेटिव्हवर, त्याच टॉपिकच्या सोल्युशन्सवर किंवा त्या टॉपिक रिलेटेड रिफॉर्म्सवर युपीएससी क्वेश्चन फ्रेम करते. त्याच्यावर काय करते? युपीएससी क्वेश्चन फ्रेम करते. दॅट्स इट. एवढं तुम्हाला करता आलं, विषय संपला. ओके. आता मी माझी स्ट्रॅटेजी काय होती ते तुम्हाला सांगतोय. पहिली युपीएससी मेन्स ज्यावेळेस मी सिरियस अटेम्प्ट माझा होता, त्याच्या आधी मी राज्यसेवा ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास केला होता. ओके. सो तुम्हाला आतली गोष्ट सांगायची झाली तर युपीएससी स्पेसिफिक मी अभ्यास कधी प्रिलिमचा केलाच नाही. युपीएससी प्रीचा अभ्यास करतोय असं कधीच झालं नाही. ज्यावेळेस राज्यसेवा ऑब्जेक्टिव्ह होती त्यावेळेस मी ऑब्जेक्टिव्ह एक्झामिनेशनचा अभ्यास करत होतो. बॅक टू बॅक माझे राज्यसेवेचे 2 इंटरव्ह्यू त्या काळामध्ये झाले होते. सो खूप चांगल्यापैकी ऑब्जेक्टिव्हचा डेटा माझ्याकडे होता, आणि त्या नॉलेजच्या बेसिसवर मी युपीएससी प्रिलिम्स दिली, आणि त्याच नॉलेजच्या बेसिसवर युपीएससी प्रिलिम्स मी क्वालिफाय पण झालो. युपीएससी मेन्सचं माझं प्रिपरेशन ऍज काही नव्हतं. ठीक आहे. 3 महिन्यांचा कालावधी तिथं मिळतोय. त्या काळामध्ये 3 महिन्यांचा कालावधी मला तिथं मिळत होता. एक ऍडिशनल मुद्दा पण आहे, पण सध्या 3 महिन्यांवर धरून चला. ठीक आहे. सो 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये एकदम स्क्रॅच पासून युपीएससी मेन्सचं प्रिपरेशन करायचंय. 9 पेपर त्या दिवसांमध्ये सुद्धा होते. डिफिकल्टी लेवल त्या काळामध्ये सुद्धा होती. ठीक आहे. स्टील आय वॉज एबल टू लेट्स से एक्सीड ऑन दॅट हर्डल. आता कसं बघा, केलं काय मी, माझी स्ट्रॅटेजी काय होती,
मी सगळ्या क्लासेसचे सगळे टेस्ट सिरीजचे पेपर उचलले, सगळ्या क्लासेसचे सगळे टेस्ट सिरीजचे पेपर उचलले, यांना सेग्रिगेट केलं. ठीक आहे, जसं की इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन्स कोणते आहेत, सोसायटीचे क्वेश्चन्स कोणते आहेत, जिओग्राफीचे क्वेश्चन्स कोणते आहेत, हे सगळे मी सेग्रिगेट केले. जिथं मला प्रत्येक क्लासमध्ये एक टिपिकल क्वेश्चन जो सारखा सारखा रिपीट होतोय तो दिसला, ते टिपिकल क्वेश्चन्स मी तिथं मार्क केले. जिथं क्वेश्चन्सचं रिपिटेशन या टेस्ट सिरीज मध्ये आहे, मेन्सच्या टेस्ट सिरीज मध्ये आहे, ते क्वेश्चन्स मी मार्क केले. असे टोटल 50 क्वेश्चन्स इकॉनॉमिक्सचे, 50 क्वेश्चन्स सोसायटीचे, 50 क्वेश्चन्स जिओग्राफीचे मी तयार केले. ठीक आहे, गेला एक आठवडा. हे सगळे प्रोसेस करायला किती वेळ जातोय? एक आठवडा जातोय. एक आठवडा नाही, सॉरी, 3-4 दिवस याला गेले. आणि तिथून पुढे तयार झालेले क्वेश्चन्सची उत्तर काढायला 3-4 दिवस गेले. 50 क्वेश्चन्सची उत्तर फक्त मला आता काढायचे. सो थ्रू अँड थ्रू जर बघायचं झालं तर एका आठवड्यामध्ये ही सगळी प्रोसेस कंप्लीट होते. तिथून पुढे 2 ते 3 दिवसांमध्ये सगळे 50ला 50 क्वेश्चन्स विथ मॉडेल आन्सर्स पाठ करून टाकले. आणि सोपं आहे. आपण 12-12, 14-14 तास तिथं जर बसत असेल, 50 क्वेश्चन्स काय, अर्ध्या तासाला एक क्वेश्चन, या पद्धतीने आपला खेळ तिथं चालतो. एवढ्याच अभ्यासावर मी पेपरला जाऊन बसलोय आणि एवढ्याच अभ्यासावर मी 140 मार्क सुद्धा काढले जीएस पेपर 3ला. जीएस पेपर 3ला 100 क्रॉस करणं इज अ डिफिकल्ट टास्क, व्हेरी डिफिकल्ट टास्क. तिथे 140 मी काढले. बरोबर. सो स्ट्रॅटेजी वर्क होते. जे लॉजिक मी तुम्हाला सांगितलं ते या एक्सपिरियन्स नंतर मी बिल्ड केलं, की यार म्हणलं जर मी फक्त एवढंच केलं तरी मला जर क्वेश्चन सोडवता येत असतील, 50 पैकी 20 प्रश्न जसेच्या तसे पेपरमध्ये पडतायत, मग म्हणलं युपीएससी नेमकं डोकं लावते काय. तिथून पुढे मी फक्त दरवर्षी ऑब्झर्वेशन घ्यायला सुरू करतोय. ठीक आहे, मला ही थीम पकडता आली की जे रिलेव्हंट आहे, जे 3-4 वर्षांमध्ये रिलेव्हंट होणार आहे, अशा क्वेश्चन्सवर किंवा अशा टॉपिक्सवर युपीएससी काय करते, तिथं क्वेश्चन्स फ्रेम करते. ठीक आहे, सो हे विथ प्रोसेस तुम्हाला कळेल. हे आज डे 1ला तुम्हाला कळणार नाहीये, विथ प्रोसेस तुम्हाला कळेल. कारण रेफरन्स लिस्ट मधले सगळे टॉपिक, त्या टॉपिकची व्होकॅबलरी, प्रत्येक सब्जेक्टची स्वतःची एक स्टाईल ऑफ रायटिंग असते. इकॉनॉमिक्स वेगळ्या टाईपनं लिहिलं जातं, जिओग्राफी वेगळ्या टाईपनं लिहिलं जातं. सो हे जे फाउंडेशन आहे, हे फाउंडेशन आपल्याला बिल्ड करायचं आहे. सोबतच करंट अफेअर्सची जोड आपल्याला तिथे द्यायची आहे. आणि जसं जसं तुम्ही या प्रोसेसमध्ये एक्सपिरियन्स होत जाताय, तसं तसं तुम्ही या रिलेव्हंट टॉपिक्स पर्यंत पोहोचताय. जे रिलेव्हंट टॉपिक्स तुम्हाला प्री नंतर पुढच्या 2.5 महिन्यांमध्ये कम्प्लीट तिथे करायचे. असं केलं तर एका वर्षामध्ये आपला टोटल अभ्यास जो आहे, हा टोटल अभ्यास तिथे कम्प्लीट होतो. ठीक आहे, लक्षात राहील सगळ्यांना. सो हे होतं आजचं आपलं लेक्चर. याच्यामध्ये काय करणं अपेक्षित आहे, काय नाही करणं अपेक्षित आहे, रुथलेस का राहणं अपेक्षित आहे, युपीएससी कशा पद्धतीनं क्वेश्चन्स फ्रेम करते, सोशल मीडियावर जे तुम्हाला फीड केलं जातंय त्याला कुठंपर्यंत ठेवायचं. ओके, सो या सगळ्या गोष्टी आत्तापासून डोक्यामध्ये ठेवा. प्रवास थोडासा कठीण आहे, कॉम्प्लेक्स आहे, पेपर सोप्पा आहे. या गोष्टी थोड्याशा डोक्यात राहू द्या. बाकी तुम्हाला काय प्रश्न असतील तर प्लीज ते प्रश्न विचारून घेऊ शकता तुम्ही आता. कोणाला काय प्रश्न आहेत का, प्लीज विचारून घ्या. लेक्चर डेली होणार आहेत का? हो, लेक्चर डेली होणार. सुरुवात एका लेक्चर पासून होते, मग आपण मॅक्सिमम त्याला 3 किंवा 4 पर्यंत घेऊन जातो. डेली लेक्चर्स असतात, संडेला फक्त ऑफ असतो, संडेला लेक्चर्स नसतात. सो मंडे टू सॅटर्डे लेक्चर्स राहतील. त्या लेक्चर्सचे टाइम टेबल जे आहेत ते म्हणजे पुढच्या आठवड्याचे टाइम टेबल्स या सॅटर्डेला तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये दिले जातील आणि अकॉर्डिंगली एक्झिक्युशन जे आहे ते एक्झिक्युशन तिथं चालतं.
तर मेन मध्ये क्वेश्चन मराठी मीडियम मधून येतो का? नाही नाही, मेन्स मध्ये क्वेश्चन जे आहेत ते मराठी मीडियम मध्ये विचारले जात नाहीत, इंग्लिश आणि हिंदीमध्ये ते असतात. होईल, हळूहळू प्रिपरेशन होऊन जाईल. लँग्वेज इज नॉट अ बॅरियर टू क्रॅक द UPSC एक्झामिनेशन, ऑलवेज रिमेंबर धिस. 22 भाषांमध्ये कोणतीही भाषा तुम्ही वापरा, चालतंय, तुम्हाला त्या भाषेवर कधी जज केलं जात नाही. हा प्रॉब्लेम येऊ शकतो की मला आज इंग्लिश वाचलं तर तो क्वेश्चन कळत नाहीये, किंवा मला आज हिंदी वाचलं तर तो क्वेश्चन कळत नाहीये. पण काय हरकत आहे, 1 वर्ष तुम्ही अभ्यास करणार आहात, हळूहळू व्होकॅब्युलरी बिल्ड होत जाणार आहे त्या त्या सब्जेक्टची, आणि ते क्वेश्चन जे आहेत ते क्वेश्चन्स तुम्हाला समजायला तिथं सुरू होणार आहे. सो डोंट वरी अबाउट इट. पुढच्या आठवड्यात लेक्चर्सचे तास वाढतील ना? हो हो, वाढतील ना. माझा नंबर मी देऊन ठेवतो, मला मेसेज टाकून ठेवा. काहीही अडचण येत असेल, लेक्चर्सच्या बाबतीमध्ये असू द्यात, कंटेंटच्या बाबतीमध्ये असू द्यात, तुमच्या प्रिपरेशनच्या बाबतीमध्ये असू द्यात, ठीक आहे, मी तुमचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. या नंबरवर मेसेज टाकून ठेवायचा, मी तुम्हाला वेळ मिळेल तसा रिप्लाय तिथे करणार आहे. ओके, व्हॉट्सअपला मेसेज केला तरी चालेल. चालेल. एथिक्ससाठी रेफरन्स बुक सांगा, मटेरियल प्रोव्हाइड केलं जाईल तुम्हाला. मराठीमध्ये ऍक्सेस काय खूप चांगलं मटेरियल पुस्तक तुम्हाला मिळणार नाहीये, आपणच तयार केलेलं आहे. ठीक आहे, सो ते तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल इन टाइम, त्याचा लोड घेऊ नका. नोट्स मिळतील तुम्हाला, ते नोट्स वापरा. चालेल, क्वेश्चन जर संपले असतील तर या गुड नोटवर आपण हे आपलं पहिलं सेशन इथंच कन्क्लूड करूयात. धन्यवाद.